हॅलो डोक्याला षटनका देऊ फॅमिली अँड वेलकम टू माय चॅनल. आणि आय होप तुम्ही सगळे व्यवस्थित आहात, कारण बाहेर एवढी गरमी चालू आहे. आणि प्लीज तुम्ही कोण घराचं जास्त काम नसेल तर बाहेर पडत जाऊ नका, कारण त्याचा बॉडीवरती खूप इम्पॅक्ट होतो आहे आपल्या विकनेस किंवा काही असेल तर. त्यामुळे प्लीज तुम्ही सगळे सेफ राहा. तुम्ही सेफ चांगले राहिलात तर माझे व्ह्यूज वाढतील आणि माझे सबस्क्रायबर वाढतील. सो प्लीज तेवढं तुम्ही करू शकता. अँड लेट्स स्टार्ट विथ आवर वर्क. बिग बॉस मराठी सीझन 16. तर लास्ट वीकमध्ये जसं आपल्याला ह्या 2 वीकमध्ये वाईल्ड कार्ड खेळताना दिसतात, रितेश सरांनी डायरेक्टली सांगितलं आहे की तुम्ही वाईल्ड कार्ड नाही आहे, तुम्ही चाइल्ड कार्ड आहे. अँड दॅट इज व्हेरी ट्रू, बट नॉट फॉर द संकेत पाटील. तर त्यांचा गेम आपल्याला वाटत होते की ह्यांना कुठेतरी टफ कॉम्पिटिटर म्हणून जातील, पण असं काहीच नाही झालेलं आहे. तो एकटा सोडला तर बाकीच्या दोघी जस्ट असं फॉर वॉक रॅम्प वॉक करायला आणलेलं आहे त्यांना. म्हणजे कळत नाही ते घरात काय काम करतात. आणि उरला प्रश्न बाकीचे सदस्य, त्यांची तर नाती आपल्याला बिघडताना दिसतात. आणि मेन त्याचा डोळा सगळ्यांचा त्या व्यक्तीवरती होता, ज्या कंटेस्टंटवरती होता. आणि तो कंटेस्टंट फायनली घराच्या बाहेर गेलेला आहे, आणि ती आहे रुचिता जमदार. ऑब्वियसली इट वॉज नॉट एक्सपेक्टेड, कारण जो कंटेंट देतो बिग बॉसच्या घराला तो फर्स्ट टाईम घराच्या बाहेर गेलेला आहे, जस्ट बिकॉज ऑफ त्याचे वाईट कर्म. कारण तिने फुल प्लॅन केला होता विशालने आणि तिने बसून की हा प्रभू कसा जात नाही आहे. आणि जेव्हा प्रभू साखर काढले ते प्रभू सेफ झाला, यार त्यांची असे हा कसा काय सेफ होतो आहे. तर दुसऱ्यासाठी जो खड्डा खोदतो तो स्वतःच त्या खड्ड्यात जाऊन पडतो. तर अशा प्रकारे रुचिता जमकर त्या खड्ड्यात जाऊन पडलेली आहे आणि ती घराच्या बाहेर गेलेली आहे. घराच्या बाहेर गेल्यावर तरी माणूस सुधरेल तर असं नाही आहे. तर बाकी कंटेस्टंटसारखं ती जरा जास्तच बोलते आपण बिग बॉसला की माझं असं एडिटिंग केलं. अरे ती एडिटिंग टीम जी बसते, आर दे मॅड की तुमचं प्रत्येकाचं जाऊन ते एडिटिंग करणार आहे की ह्याला मला असं दाखवायचं आहे, ह्याला मला असं दाखवायचं आहे. आणि दिस शो इज नॉट ओन्ली फॉर यू ना, की त्याच्यामध्ये 10-15 लोक आहेत, 10-15 लोकांचे फेस, 10-15 लोकांचे डायलॉग, आणि त्यात तुम्ही जे काही काशी घालता मध्ये ते सगळं एडिटिंग करायला किती वेळ लागेल. त्यांना काय तुझा पगार देत होतीस का की तुझं सेपरेट एडिटिंग दाखवायला? तुम्ही जसं बोलताय आतमध्ये तुमचे डायलॉग तर कोण चेंज नाही करू शकत ना, तुम्ही तसंच दिसणार आहेत. त्यामुळे असं काही नाही आहे त्याच्यामध्ये की रितेश सर कोणाला बोलत नाहीत किंवा शोला ह्यालाच पुढे न्यायचं आहे म्हणून असं चाललं आहे. असं काहीच नाही आहे. जे चांगले दिसतात ज्यांना वोटिंग भेटणारच नो, तर त्याबद्दल डाऊटच नाही आहे. आणि राहिला प्रश्न कॅप्टन्सीचा, तर राखीची कॅप्टन्सी आपल्याला थोडीशी वाटली होती की अशी दिसेल, पण ती खूप विचित्र वळणावरती जात आहे. आणि राखीचा आधीच्या बिग बॉसच्या ज्या सीझनमध्ये तिचा जो गेम आहे तर त्या गेमनुसार मला असं वाटतं की तिचा ह्या वर्षीचा ज्या सीझनमध्ये ती आलेली आहे ना तो गेम मला तेवढा इफेक्टिव्ह नाही वाटला. मे बी शी हॅज सम पर्सनल रिझन, मे बी शी इज ब्लँक की हे असे कंटेस्टंट आहेत की त्याच्यासोबत काही तिला पण गेम सुचत नाही आहे. पण टी व्ही लावला की फक्त राखी काहीतरी कांड करताना दिसते, कुठेतरी कोणाच्या मागे काहीतरी करताना दिसते. आणि कालचा एपिसोड वॉज एपिक. म्हणजे तुम्ही सामान फेकताय, तुम्ही काय काय करताय, म्हणजे लिटरली तुम्हाला असं हेच नाही आहे की तुमचं काय चालू आहे. म्हणजे आम्ही असं वाटतं की आम्ही असं चाइल्डिश शो बघतो आहे. आणि ह्यांचा जो गेम आहे तर आय थिंक बिग बॉस मराठी सीझनचे जे चॅनल चालवणारे जे लोक आहेत त्यांनी मला वाटतं आहे स्प्लिट्स विला मराठी सीझन 1 स्टार्ट करावा. कारण हे लवलपाटा जो काय त्यांचा चाललेला आहे, पीपल रिअली डोंट हॅव इंटरेस्ट की बाबा आपल्याला हे सगळं करायचं आहे. टी व्ही लावलं की त्यांचं तेच काहीतरी, मला हा आवडतं, मला तो आवडतं, माझं इथे चालू, माझं तिथे चालू. त्यातलं एक जोडी तर आता तुटली. त्यामुळे आता राकेश आणि ह्यांचं जे काय चालू आहे, कोणाच्या बायकोवरती जात आहेत जी घराच्या बिग बॉसच्या घरात पण नाही आहे ती, आणि कोणाकोणाला ओढलं जातं आहे त्यामध्ये, आणि एखाद्याची पर्सनॅलिटी हे होते. आणि आम्हाला तो इंटरेस्ट नाही आहे यार तुमची लफडी बघण्यात. त्यामुळे तुम्हाला असा जर शो करायचा असेल तर प्लीज त्याच्यासाठी स्प्लिट्स वेळा मराठी चालू करा तुम्ही. आणि आम्हाला पण जायचं आहे यार कधी ना कधीतरी बिग बॉस मराठीच्या घरात. तर आम्ही जर कोणाला सांगतो की यार मला जायचं आहे तर म्हणतील काय आहे, कसला शो आहे, कशात चालला आहे तुम्ही. तर इतका दर्जा इथून तुम्ही इथे आणून ठेवलेला आहे मराठी बिग बॉसचा. त्यामुळे प्लीज रिक्वेस्ट आहे की अशा लोकांना तुम्ही घेऊ नका. कंटाळलो आम्ही आता. आणि रिव्ह्यू देऊन तरी काय द्यायचं, सगळे एक पण कोण चांगलं नाही आहे. प्रत्येकजण काही ना काहीतरी गेम खेळतो आहे.
आणि त्यातल्या त्यात राकेश आणि त्यांचा जो काटा ग्रुप होता, तर राकेशचं जे वागणं होतं ते फ्रीजमध्ये जे सिक्वेन्स वाईज लावायचे ह्याच्यामध्ये, म्हणजे नक्की काय करायचं होतं तुला. तन्वी बनते, तन्वीला पण तू बनवू दिलं नाही त्यांनी. आणि दॅट टाईम तन्वीने जे काय बोलली ते दॅट इज व्हेरी राईट. कारण दीपाली वगैरेने त्यांचे लेटर वाचायचा जो टास्क होता, तर त्यामध्ये त्यांनी त्यांचे लेटर शेड केलेत ह्यांचं लेटर वाचण्यासाठी. आणि त्यांना फक्त ह्यांना हेल्प करायची होती, कारण त्यांच्याकडे त्यामुळे ती डार्क जी रेड चावी आहे, डेंजर चावी, ती त्यांच्याकडे गेलेली आहे. बट त्यांचं असं नाहीच आहे, ह्यांना अजून पण खालीच टाकायचं आहे. आणि राकेश कोणाच्या साईडने खेळतो ते काय माहिती नाही. विशाल आला, त्याने पूर्ण उद्ध्वस्त करणार. तर टोळीचा मेंबर पहिला पाहिजेच, नो डाऊट, आणि तो होताच पहिला. आणि त्यातल्या त्यात आता त्याला संकेतने थोडी जोडी दिली आहे, त्याच्यामुळे संकेत पण उद्ध्वस्त करायला पहिल्या नंबरला आता येत आहे. तर मला असं वाटतं की संकेतनं त्यांचा ग्रुप सोडावा, त्याला जर डोकं आहे तर. त्याला आहे तर मे बी त्या लेटरचं टास्क आहे, जसं विशालचं लेटर त्याला वाचायला दिलं, तर त्यामुळे विशालचा थोडासा एक असा वीक पॉईंट झाला आहे त्याच्याबद्दल. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि तो लेटर वाचायचा जो टास्क होता त्यामध्ये संस्कृती किंवा अनुश्री वी कॅन कन्सिडर की बाबा तिला 60 दिवस झालेत घरात. संस्कृतीने हे वाईल्ड कार्ड ह्यांना फक्त 1 वीक झाला आहे घरामध्ये येऊन, आणि तुम्हाला काय एवढं तर असतं तुम्ही घरचं ते लेटरच वाचायचं आहे म्हणून. काही लेटर वाचायचं नव्हतं त्यांना, काही घरच्यांची अटॅचमेंट नव्हती असं मला दिसत होतं. इवन अनुश्रीने जे काही रिॲक्ट केलं, बाकीचे पण लोक होते ना, तन्वी वगैरे, त्यांनी लेटर त्यांचं सोडून दिलं दीपालीने वगैरे, ते पण ते तुझ्यासोबत 60 दिवस पहिल्यापासून आहेत. पण एक मॅच्युरिटी लेवल असते, तर तिची एकदमच खाली दिसली त्यामध्ये. उगाचच राडा वगैरे. आता फॅमिली वीकमध्ये तू राहशील, चांगली खेळशील, तर फॅमिली वीकमध्ये तुझी फॅमिली येणारच आहे बिग बॉसमध्ये. तर तुला एवढा कशाला तरस आहे त्याच्यामध्ये की तो लेटरच वाचायचा आहे. त्यांना, मला असं जाणवत होतं, इवन माझ्यासोबत ज्या घरात पण सगळे बघत होते त्यांना असं जाणवत होतं की हे जे काय चालू आहे त्यांचं रडगाणी, तर ती रडगाणी त्यांना लेटर वाचायला भेटलं म्हणून नाही आहे, ती त्यांना आपण नॉमिनेट होणार म्हणून तो बालिशपणा होता. कारण त्या बेसिसवरती नॉमिनेशन झालेलं आहे. तर प्राजक्ता आपल्या ताई ह्यावेळी पण नॉमिनेट आहेत. तर मला असं वाटतं की तिने आता घराच्या बाहेर जावं, पण ठरवलंच असेल लोकांनी तिला आपल्याला घरातच ठेवायचं आहे, किंवा तिचे सपोर्टर जे घराच्या बाहेर गेलेले आहेत, तर त्यांनी जर ठरवलं असेल तिला घरातच ठेवायचं, तर काय आपण काय करू शकत नाही. पण मला तरी वाटतं ह्यामध्ये सर्वात वीक कंटेस्टंट आत्ताच्या ह्याला सागर कारंडे आहे, पण सागर कारंडे नॉमिनेट नाही आहे. सो प्राजक्ता आहे, त्यामुळे प्राजक्ता किंवा प्रभू ह्यांचा गेमच नाही आहे. त्यांना तुम्ही घरात ठेवून काही जास्त फायदा नाही होणार आहे. प्राजक्ता आणि प्रभूमध्ये जर विचारायचं असेल तर प्राजक्ताने आत्ताच्या क्षणी घराच्या बाहेर जावं. पण त्यासोबत रेवा पण आपल्याला नॉमिनेट झालेली दिसते, तर मे बी लोक रेवाला वोटिंग नाही करणार, तर रेवा पण घराच्या बाहेर जाऊ शकतो. आणि उरणार आहेत हेच लोक. पण वाईल्ड कार्डमधला संकेत पाठकला जो सपोर्ट आहे, बिकॉज तो ज्या प्रकारे खेळतो आहे आणि मुद्दे मांडतो आहे. राखीचं पण झालं, त्याने राकेश बापटसारखं केलेलं नाही की अच्छा ओके ठीक आहे, हसते, मग मजा करून घ्यायचा, नंतर मग जाऊन मग सिरियस झालं की माझं बाजूला जाऊन बसायचं आणि परत यायचं 2 दिवस झाले की. त्याने तसं करताना नाही दिसलं. त्याला जे नाही आवडलं त्याने तो तिथे मुद्दा मांडला की मला नाही आवडत, माझी इमेज खराब होती ह्या सगळ्या गोष्टींमुळे. कारण जोपर्यंत टाईमपास होतं, बोलणं होतं, तोपर्यंत ठीक होतं. बट यू आर इन्व्हॉल्विंग हिज वाईफ इन दिस कॉन्व्हर्सेशन, मग ते कुठंतरी दुसरीकडे जातं. अशा प्रकारे सगळा गेम असेल तर संकेत पाठक पण वाईल्ड कार्डमधला टॉपमध्ये जाताना दिसतो आहे आपल्याला. आणि फॉर माय विजन की माझ्यासाठी मला जे टॉप 6 कंटेस्टंट दिसत आहेत, तर त्याचं 1 वीक आधीपर्यंत राखी त्यामध्ये होती, पण मला असं वाटतं कुठेतरी ती डिस्टर्ब आहे, त्यामुळे राखी यावेळी माझ्या लिस्टमध्ये नाही आहे. अँड दिस इज व्हेरी सरप्रायझिंग फॉर मी की मला राखीबद्दल असं वाटतं आहे. कारण आय रिअली लव्ह हर. कारण ती ज्या प्रकारे खेळते, ज्या प्रकारे तिचं बोलणं आहे, ज्या प्रकारे तिचं एंटरटेनमेंट आहे, सो एव्हरीवन इज एन्जॉईंग. इवन एडिटिंगवाला पण एन्जॉय करत असेल त्याला, तर फुल कंटेंट भेटत असेल. आणि त्यामध्ये मला टॉपमध्ये दिसत आहेत दीपाली सय्यद, तन्वी कोलते, राकेश बापट, विशाल, संकेत पाठक अँड अनुश्री. तर हे टॉप 6 माझ्यासाठी तरी आहेत. आणि अनुश्री किंवा ह्यांच्यामधलं जर पुढे मागे कोण झालं नॉमिनेट किंवा काय, तर त्यामध्ये मग राखी येऊ शकते वरती. अदरवाईज सागर कारंडे किंवा काय ह्यांचं मला रोलच वाटत नाही आहे घरात. रादर त्यांनी खूप आधीच घराच्या बाहेर जायला पाहिजे होतं. प्राजक्ताचं विचाराल तर प्राजक्ताचा गेम भारी होता. आधी ग्रुपमधलं सगळ्यांना बाहेर काढायचं, नंतर मग ते जाऊन आपल्याला बाहेरून सपोर्ट करणार आणि मग आपण घरात राहणार. तर अशा प्रकारे तिचा गेम होता. नसेल पण कदाचित, पण ते असंच दिसतं आहे.
कारण ती एकतर ती खूप अशी चिडचिडी बाई आहे. म्हणजे आधी आपल्याला अशी वाटते सॉफ्ट स्पोकन आहे बघा, मी कोणाशी बोलत नाही, आयुर्वेदिक. पण नंतर जाऊन कळालं की शी इज रिअली इरिटेटिंग पर्सनॅलिटी. तर तिचं जर नाही लेटर वाचायला म्हटलं तिने किती चिडचिड केली. तिचं नॉमिनेटमध्ये गेलं नाव तर किती चिडचिड करते. तर अशा प्रकारे तिचं सगळं गेम. तर ह्या वीकमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की मला आता तरी प्राजक्ता किंवा प्रभू ह्या दोघांपैकी कोणीतरी बाहेर जावं असं इच्छा आहे, पण त्यात रेवा पण आहे आणि तिचा खूप न्यू गेम आहे. तर मे बी चान्सेस 50-50 आहे दोघांपैकी कोणतरी जाण्याच्या. आणि आपल्या जसं काय पूर्ण अंदाज ठरला आहे त्यातला रुचिता जमथरचा अंदाज आपला लास्ट टाईम चुकीचा ठरला आहे. कारण आपल्याला खरंच वाटत नव्हतं की ती जाईल घराच्या बाहेर. पण ठीक आहे, बरोबर झालं आहे जे काय झालं आहे. आणि ती जर असली असती अजून राडं झालं असतं आणि त्यांचा जो काही लव मॅटर चालू होता तो अजून खूपच्या वेगळ्या लेवलला गेला असता. दॅट्स इट. म्हणजे त्यांचं जे काही चालू होतं ते लेट्स सी की त्यांचं बाहेर राहणारे त्याची फ्रेंडशिप की नाही, ती ज्या प्रकारे बाहेरून रिॲक्ट झाली आहे त्याने मला नाही वाटत तिचं काहीतरी टाईमपासच होत आहे. एव्हरीवन नोज की बाबा त्यांचा टाईमपास चालू होता. तर अशा प्रकारे टॉप 2मध्ये तरी मला राकेश आणि तन्वी दिसते आणि टॉप 3मध्ये विशा. फॉर ऑबियस हे तिघं असणार आहेत पुढे, कारण डे 1पासून ते खेळले आहेत. आणि राकेशचं थोडासा गेम थोडासा वीक आहे, बट स्टील फॉर द पॉप्युलॅरिटी पर्पज आणि तो आधी पण खेळून आला आहे त्यामुळे रुटीनची त्याला थोडी ट्रेंडिंगला राहायची थोडी एक आहे की एखादा जर खेळून आलेला असेल तर मे बी तो जाऊ शकतो पुढे. तर त्यामुळे राकेश बापट आहे आणि तो जेन्युइन पर्सन आहे. कारण नाही आवडत तर नाही आवडत, नाही आवडत तर नाही आवडत, एकदम शांतीत गेम खेळतो. त्यामुळे आता हे टॉप 3ला तर दिसतात. तर लेट्स आता आपल्याला 60 दिवस झालेले आहेत काल आणि आता उरले 40 दिवस आहे. 40 दिवसात अजून काय बॉम्ब फोडतात. आता तर कोण वाईल्ड कार्ड येणं शक्य नाही, कारण जे आलेत ते आम्हाला अजिबात आवडलेलं नाही. म्हणजे वाईल्ड कार्डसाठी आम्ही जस्ट वेटिंग कोणाला आणणार. एकतर जे खेळून गेलेत त्यांना ॲज अ चॅलेंजर म्हणून जरी तुम्ही आणू शकता. कारण जरा वाटलं असतं की अरे यार हा आला, यार हा पाहिजे, हा राडा घालायला हाच पाहिजे. तर तसं वाटलं नाही ह्यांच्याकडे बघून. ते जस्ट असे फिके वाईल्ड कार्ड आणले तुम्ही बिग बॉस. त्याच्या जागी तुम्ही जर एक नॉर्मल तुम्ही ठेवलं असतं ह्याच्यावरती ऑडिशन तर आम्ही आलो असतो ना, वाट लावली असते एकाची. ओके जाऊ दे, आतमध्ये गेल्यावर कळत असेल की काय आहे घर, काय आहे ते. आणि अशा प्रकारे जर तुम्हाला रिव्ह्यूज आवडत असतील तर प्लीज कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. डोक्याला शट नका देऊ द्या. चलो बाय.